मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट राज्य सरकारवरच आरोप केलेत। मला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही मंत्र्यांनाही फूस लावली जाते, काही मराठा नेत्यांनाही बळ दिलं जात आहे। मध्यरात्रीच्या बैठका घेतल्या गेलेल्या आहेत। माझ्या विरोधात मोठा डाव सुरू आहे असा गंभीर आणि सनसनाटी आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना मुंबईत येऊ द्यायचं, यांच्यावर लक्ष नाही द्यायचं, म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची। भावा बाळा हो, देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार आहे, तुम्ही काय लक्ष देणार नाहीत? मराठी एवढे लेचेपेचे नाहीत, त्यांच्या मनगटात एवढी ताकद आहे, ते शांततेत बसणार आहेत। पण आरक्षण येताना घेऊन येणार आहेत, तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे। मागणी करणाऱ्या एका समाजाला मारून टाकायची सरकारवर वेळ आली, असं सरकारच असू शकत नाही। आणि तसं जर सरकार असेल त्यांनी घरी बसावं, पण हे पातक पुन्हा डोक्यावर त्यांनी घेऊ नये। एकदा अंतर्वालीत प्रयोग केला तुम्ही दुसऱ्यांदा करू नका। मराठा समाजाला जाहीर सांगतो, यांनी छातीवर गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे मरायला तयार आहे। फक्त माझा विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फुटू देऊ नका। हे आंदोलन शांततेत असंच सुरू ठेवा, मी मेलो तरी पण। यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांना कसं काय माहित होतं, येवल्याच्या याडपटाला कसं काय माहित होतं आम्ही 200 रिव्हॉल्वर खरेदी केल्यात, कुठे केल्यात? त्याला काही लोक आमच्यात पाठवून त्याला जो नेता पाठबळ देतो त्याच्या पक्षातला जो म्हणला होता आता कारवाई करू आम्ही तुमच्यावर, त्यांनी बोलायला सांगितलं घे की रिव्हॉल्वर विकत घेतल्यात। तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का? मराठे तुम्हाला एवढे लेचेपट वाटले का? त्यांच्या मनगटात दम नाही का? तुम्ही हिंसाचार काढणार? आमच्या बाजूने अधिवेशनात कोण कोण बोलले, कोणते आमदार बोलले, आम्हाला माहिती आहे कोण कोण विरोधात आहे, कोणचा मंत्री किती विरोधात आहे। तुमचा राज्यातला आणि देशातला राजकीय सोपडा साफ करून टाकते मराठी जर तुम्ही आता अंतर्वाली सारखा प्रयोग करायचा प्रयत्न केला तर तुमचं सगळं करिअर बरबाद करून टाकते मराठी, काय ठेवणार नाही तुमचं कुठं। कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात सगळे सोयरे शब्दावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे। त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंसह सरकारच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची बैठक घेतली। बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बच्चू कडूंनी सरकारची भूमिका मांडली। जास्तीत जास्त दाखले देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। जिल्ह्यात 30 लाख कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं। एक मसुदा आपण आता जरांगे साहेबांना दाखवणार आहोत आणि दाखवल्यानंतर त्यांच्या समोर ते सगळं मांडल्यानंतर तर त्यांच्यामध्ये काय येतं, त्यांच्यामध्ये आधी काही मत आहे, काय केलं पाहिजे आधी, हा सगळा विचार म्हणजे तो सगळा आपण त्यांच्या समोर ठेवू। आणि प्रशासन दोन्ही गोष्टींना का जास्तीत जास्त दाखले आपल्याला कसे देता येईल। नोंदी सापडल्या पण नोंदीनंतर दाखले जर भेटले नाही त्याला उपयोग नाही, आणि मग त्या दाखले भेटले पाहिजे, ते खरं तर महत्त्वाचं आहे। नाहीतर मग काय ताट स्वयंपाक केला पण जेवण नाही असं व्यवस्था होऊ नये याची काळजी सरकार घेणार।